घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद टोकाला गेलाय। पुन्हा तुम मराठी लोग गंदे हो, तुम मच्छी मटन खाते हो या सोसायटीतील 4 कुटुंबांचा दररोज अपमान केला जातो। अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली जाते। मनसेने आता या संदर्भात आवाज उठवलाय। या सोसायटीत जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती लोकांना दम दिलाय। तो कसा ओरडून बोलत होता, त्याला काय नाही बोलले, हळू बोला। मुंबईत सातत्यानं मराठीचा वाद पाहायला मिळतोय। यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप केलाय। भाजपला मुंबईतच गुजरातीकरण करायचं आहे असा थेट आरोप संजय राऊत यांनी केलाय। मराठी कुटुंबाला त्रास द्याल तर कानाखाली जाळ काढू असा इशारा मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिलाय। माझ्याकडे या प्रकरणाचा व्हिडिओ आलेला आहे, मी संपूर्ण माहिती घेतोय। मात्र तिथे मराठी माणसावर अन्याय होईल, तिथे कानाखाली आवाज बसेल असा गंभीर इशारा देशपांडे यांनी दिलाय। महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे, मात्र राष्ट्रभाषाही यावी अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। राज्यात पहिलीपासूनच इंग्रजीसह हिंदी ही सक्तीची करण्यात आली आहे। या संदर्भात त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना म्हटलंय, आता पहिलीपासूनच इंग्रजीसह हिंदी ही सक्तीची करण्यात आली आहे। शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार 1ली ते 5वी साठी हिंदी ही तृतीय भाषा अनिवार्य करण्यात आली आहे। मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू करण्यात आलाय। माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पिंपळनेर दौरा रद्द झालाय। मुंडे नारळी सप्ताहाला उपस्थित राहणार नाहीयेत। आज भगवानगडावर नारळी सप्ताहाची सांगता होणार आहे। यावेळी मुंडेंवर आरोपांची राळ उठवणारे सुरेश धस आणि स्वतः धनंजय मुंडे एकाच मंचावर येणार होते। शेतकरी कर्जमाफीसाठीच्या आंदोलनावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू ठाम आहेत। त्यांनी आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची भेट घेतली आहे। 28 तारखेला आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। कर्जमाफीबद्दल सरकारमधील कुणीही काहीही बोलत नाही असा हल्लाबोलही त्यांनी केलाय। संभाजीराजे छत्रपतींनी वाघ्या कुत्र्या हटवण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे। बावनकुळेंची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते। वाघ्या कुत्रा हा दंतकथेमधील पात्र आहे, त्याचा कुठलाही इतिहास नाही असं त्यांनी यावेळी म्हटलंय। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही वेळ देण्याची मागणी त्यांनी केली। एआयद्वारे बाळासाहेबांची क्लिप केली आहे, हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं मंत्री दादा भुसे म्हणाले। ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यावर त्यांनी निशाणा साधलाय। तर दररोज उठून टीका टिप्पणी करणं, टोमणे मारणं याला आमच्या ग्रामीण भाषेत बायलेपण म्हणतात असंही भुसे म्हणाले। ठाकरेंनी आत्मचिंतन केलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिलाय। गोपीचंद पडळकरांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी एक्सवर ट्विट करत जोरदार हल्लाबोल केलाय। गोपीचंद पडळकर हा शेख चिल्ली माणूस आहे असं चव्हाणांनी म्हटलंय। पवारांशिवाय या शेख चिल्ली मार्केट किंमत 0 आहे असंही ते म्हणाले। एकनाथ शिंदेंनी अचानक त्यांचं मूळ दरेगाव गाठलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे। शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे महायुतीतील निधीवाटप पालकमंत्री पदावरून तक्रार केल्याची ही चर्चा होती। अशातच आता त्यामुळे पुन्हा एकदा ते दरेगावात येत आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सहकुटुंब महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। यावेळी कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे असं साकडं पुजाऱ्यांकडून देखील घालण्यात आलं। यात आपण सार्वजनिक जीवनात वागत असताना वैयक्तिक काहीही मागत नाही आहोत, जनतेचं हित व्हावं असं तटकरे म्हणाले। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं एल्गार आंदोलन पुकारलंय। वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरलाय। राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासून